Welcome friends to my YouTube channel Maths Max. Mathematics Part 1 Quadratic Equations Part 11 Practice Set 2.6 Part 2 Question number 6 Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is rupees 40 more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, find production cost of one pot and number of pots he makes per day. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय, मिस्टर कसम यांचा एक छोटासा व्यवसाय आहे मातीचे भांडे बनवण्याचा. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. ते काय करतात, एक काही ठराविक संख्येचे ते काय करतात, earthen pots तयार करतात. Production cost of each pot is rupees 40 more than 10 times total number of pots he make in one day. एका दिवसात ते जेवढे पॉट बनवतात त्याच्या 10 टाइम्स त्याच्या 10 पट अधिक 40. जेवढे काही ते एका दिवसात पॉट बनवतात त्याच्या 10 पट आणि त्याच्यामध्ये 40 मिळवले तर काय आपल्याला निघेल, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. ही काय झाली, प्रत्येक भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन किंमत किती झाली, जेवढे तो एका दिवसात भांडे बनवतो त्याच्या 10 पट अधिक 40, 10 पट अधिक 40. If production cost of all pots per day is rupees 600, जर टोटल एकूण जेवढे काही तो भांडे बनवतो या सर्वांची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, 600, 600 रुपये संपूर्ण जेवढे काही भांडे बनवले त्यांची प्रोडक्शन कॉस्ट आहे. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. तर आपल्याला फाइंड काय करायचंय, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट, एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट आणि नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, आणि तो रोज किती भांडे बनवतो. So solution is, let x be the number of pots he makes on daily basis. x पण नंबर समजू की तो रोज x नंबरचे pots बनवतो. So let x be the number of pots he makes on daily basis. Production cost of each pot is 10x plus 40. So question मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, तो जेवढे काही भांडे बनवतो त्याच्या 10 पट आणि त्यामध्ये आपण त्यामध्ये 40 ऍड केली, ही काय झाली, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट 10x plus 40. 10 पट आणि त्यामध्ये 40 ऍड करायची, ती झाली प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच, which is 10x plus 40. Production cost of all pots is equal to 600. So total production cost of all pots, सर्व भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, 600. आता इक्वेशन काय बनेल पहा, एका भांडे तो रोज किती भांडे बनवतो, x भांडे बनवतो, ठीक आहे. प्रोडक्शन कॉस्ट किती झाली, 10x plus 40, 10x plus 40 किती झाली, जेवढे भांडे बनवतो त्याच्या 10 पट आणि प्लस 40, काय झाली, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट किती झाली, 10x plus 40. टोटल भांड्याची किती होईल, एका भांड्याची जर 10x plus 40 असेल तर टोटल भांडे किती आहेत, x आहेत, म्हणजे टोटल भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट काय असणार आहे, x into 10x plus 40 is equal to 600.
तर आपल्याला इक्वेशन बनवायचे पहा x इंटू 10x प्लस 40 इज इक्वल टू 600. x इंटू 10x 10x स्क्वेअर प्लस 40 इंटू x 40x इज इक्वल टू 600. यानंतर इक्वेशन बनतं पहा आपलं 10x स्क्वेअर प्लस 40x इज इक्वल टू 600 मीन्स 10x स्क्वेअर plus 40x minus 600 is equal to 0 which is divisible by 10. आता हे इक्वेशन प्रत्येक कोइफिशियंट कसा आहे 10 ने मल्टिपल आहे 10 ने भाग जाणार आहे सो आपण यामध्ये 10 ने डिवाइड केल्यानंतर इक्वेशन काय बनेल x स्क्वेअर प्लस 4x minus 60 is equal to 0. Then this is the quadratic equation x square plus 4x minus 60 is equal to 0. Then we find the two factors such as whose sum is 4 plus 4 and product is minus 60. असे दोन फॅक्टर फाइंड करायचे ज्यांचं मल्टिपल प्रोडक्ट किती minus 60 आणि ऍडिशन किती plus 4. असे दोन फॅक्टर कोणते आहेत plus 10 and minus 6. So we write x square plus 10x minus 6x minus 60 is equal to 0. Then we take x as a common from x square plus 10x and minus 6 from minus 6x minus 60. So या ठिकाणी आपण कॉमन काढूया पहा x कॉमन काढलाय ब्रॅकेट मध्ये राहणार x plus 10 minus 6 ब्रॅकेट मध्ये x plus 10 is equal to 0. Then we write x minus x plus 10 in first bracket and x minus 6 in second bracket is equal to 0. Then x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Then x is equal to minus 10 or x is equal to 6. So x is equal to 6. X is not equal to minus 10 because x is a number of pods and it is not negative. It is always positive. So x is equal to 6 and 10x plus 40 is equal to 10 into 6 60 and 60 plus 40 is equal to 100. So the number of pots he makes on daily basis is 6 and production cost of each pot is rupees 100. Next question 7. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले पहा प्रतीक takes 8 hours to travel 36 km downstream. प्रतीकला 8 तास लागतात का 36 किलोमीटर डिस्टन्स किती आहे 36 डिस्टन्स डाउनस्ट्रीम ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला 8 तास लागतात अँड रिटर्न टू द सेम स्पॉट म्हणजे टोटल डिस्टन्स आहे 36 आणि टाइम किती लागतो 8 आवर्स जाण्यासाठी आणि पुन्हा येण्यासाठी दोन्हीसाठी पण टाइम टोटल टाइम किती लागतो 8 आवर्स टू ट्रॅव्हल 36 डिस्टन्स टोटल डिस्टन्स किती आहे 36 आणि टाइम किती आहे 8 आवर्स The speed of boat in still water is 12 km per hour. बोटेचा स्पीड स्टील वॉटर मध्ये किती आहे 12 km per hour. Find the speed of water current. आपल्याला स्पीड ऑफ वॉटर करंट फाइंड करायचा. आता हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजे. तर कोणकोणते फॉर्म्युले माहित पाहिजे फर्स्ट पहिला फॉर्म्युला कोणता माहित पाहिजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा तर मेन फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज इक्वल टू 1/2 into downstream speed plus upstream speed. Speed of boat in still water is equal to 1/2 into downstream speed plus upstream speed. Second, speed of water current is equal to 1/2 into downstream speed minus upstream speed.
स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा फॉर्म्युला तर माहिती आहे. नेक्स्ट, स्पीड ऑफ डाउनस्ट्रीम. स्पीड ऑफ डाउनस्ट्रीम इज इक्वल टू distance upon time takes to travel downstream, and speed of upstream is equal to distance by time takes to travel downstream. So हे 4-5 फॉर्म्युले तुम्हाला आधी माहित पाहिजे, त्यानंतरच तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, so let x be the time takes to travel downstream and 8 minus x is to travel upstream. ओके, तर टोटल टाइम तुम्हाला किती, प्रतीकला किती लागतोय, 8 आवर, 8 तास हा टोटल वेळ आहे. डाउनस्ट्रीमचा स्पीड आणि अपस्ट्रीमचा स्पीड हा वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे टाइम पण कसा लागणार, वेगवेगळा लागणार. डिस्टन्स तर सेम असणार आहे पण स्पीड वेगळी असणार आहे, त्यामुळे टाइम सुद्धा वेगवेगळे असणार आहे. सो आपण डाउनस्ट्रीम साठी टाइम काय घेणार आहोत, एक्स. एक्स हा टाइम आपल्याला डाउनस्ट्रीम ट्रॅव्हल करण्यासाठी लागणार आहे. तर अपस्ट्रीम साठी टाइम काय लागणार आहे आपल्याला, 8 मायनस एक्स. टोटल टाइम काय आपला 8 आहे. डाउनस्ट्रीम साठी जर एक्स लागत असेल तर अपस्ट्रीम साठी किती लागणार, 8 मायनस एक्स. सो x be the time takes to travel downstream and 8 minus x is to travel upstream. Then speed of downstream is equal to distance upon time takes to travel downstream. This is the formula for speed of downstream, which is not given, is equal to distance is 36. Distance the same as असणार आहे, so distance is 36 by time. Time किती लागतोय, x. So speed of downstream is equal to 36 by x. Then speed of upstream. So speed of upstream is equal to distance by time takes to travel upstream. So distance is 36 and times is 8 minus x. So speed of upstream is 36 by 8 minus x. Then speed of boat in still water. So speed of boat in still water is 1 by 2 into downstream speed plus upstream speed. Formula is speed of boat in still water is equal to 1 by 2 into downstream speed plus upstream speed. Speed of boat in still water is given, which is 12. 12 is given. So we write 12 is equal to 1 by 2 into 36 by x. Downstream speed is 36 by x plus stream speed is 36 by 8 minus x. So this 2 is multiplied by 12. So it is 24. 24 is equal to 36 by x plus 36 by 8 minus x. Then this is multiple of 12. So we divide by 12. So the equation becomes 2 is equal to 3 by x plus 3 by 8 minus x. Here 24 is multiple of 12. 36 is also multiple of 12. So we divide this equation by 12 and it becomes 2 is equal to 3 by x plus 3 by 8 minus x. Then we solve this. 2 into x into 8 minus x is equal to 3 into 8 minus x plus 3 into x, which is equal to 2x into 8 minus x is equal to 24 minus 3x plus 3x. After solving this, we get the quadratic equation, which is 2x square minus 16x plus 24 is equal to 0. हे तर तुम्ही सॉल्व करू शकता, बरोबर. हे इक्वेशन हे तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन काय मिळेल, 2x square minus 16x plus 24 is equal to 0. Then it is divisible by 2. Okay, so here we divide this equation by 2. Then we get x square minus 8x plus 12 is equal to 0. हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण याला 2 ने डिवाइड केलं, सर्व नंबरला 2 ने भाग जातो. सो हियर आपण काय केलं, इथे 2 ने याला भागलंय. So equation becomes x square minus 8x plus 12 is equal to 0.
Then x square minus 8x plus 12 is equal to 0. Here we find the factors whose addition is minus 8 and product is plus 12. So those two factors are minus 6 and minus. So we write x square minus 6x minus 2x plus 12 is equal to 0. Here we take x as a common. We write x minus 6. From here we take 2 minus 2 as a common. Write x minus 6 is equal to 0. Then x minus 2 into x minus 6 is equal to 0. Then x minus 2 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Then we get x is equal to 2 or x is equal to 6 and x is equal to 2. Why? Because the speed of downstream is always greater than upstream speed. So speed is greater means time is less. स्पीड ग्रेटर असेल तर टाइम कसा असेल कमी असेल बरोबर डिस्टन्स सेमच असेल डाऊन स्पीड हा ग्रेटर दॅन अपस्ट्रीम स्पीड म्हणजेच टाइम कसा आहे टाइम इज स्मॉलर दॅन डाऊनस्ट्रीमचा टाइम कमी असतो अपस्ट्रीम पेक्षा सो एक्स इज इक्वल टू 2 so 2 hour is the time takes to travel downstream and 8 minus x is equal to 8 minus 2 is equal to 6 hour is to travel upstream. Then speed of water current is equal to 1 by 2 downstream speed minus upstream speed. So speed of water current is equal to 1 by 2 into downstream speed is distance upon time 36 by 2 minus upstream speed 36 by 6. 36 by 2 is 18 and 36 by 6 is 6. So 1 by 2 into 18 minus 6 12 and 1 by 2 into 12 is equal to 6. So speed of water current is 6 km per hour. Question 8. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? तर क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work. पिंटूला 6 दिवस जास्त लागतात निशूपेक्षा 1 दिवस काम करण्यासाठी टू कंप्लीट सर्टन वर्क. एक काम करण्यासाठी निशूला जेवढे दिवस लागतात त्यापेक्षा 6 दिवस जास्त पिंटूला लागतात ते काम कंप्लीट करण्यासाठी. दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर ते दोघं मिळून काम त्यांनी केलं तर ते काम ते 4 दिवसात कंप्लीट करू शकतात पूर्ण करू शकतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक कंप्लीट वर्क इफ दे वर्क अलोन. तर किती दिवस लागतील जर ते काम ते एकटे करत असतील. तर पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात एक काम करण्यासाठी. जर त्यांनी दोघांनी मिळून काम केलं सोबत तर ते 4 दिवसात काम पूर्ण करतात. तर त्यांना एकट्याला काम करायला किती दिवस लागतात म्हणजे पिंटूला ते पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील आणि निशूला ते पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील हे आपल्याला फाइंड करायचंय. सो let Nishu takes x day to complete the work and Pintu takes x plus 6. So निशूला समजा x days लागत असतील तर पिंटूला किती लागतील x plus 6. 6 ने जास्त लागतं. So Pintu takes x plus 6 days. If both work together, they complete work in 1 by x plus 1 by x plus 6. जर दोघांनी मिळून जर काम केलं तर काम कंप्लीट करायला किती दिवस लागतील 1 plus 1 by x plus 1 by x plus 6. हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाचा आपण यूज करून टाइम अँड वर्क मध्ये जे काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा आपण इथे वापर करतो. सो दोघांना मिळून काम करण्यासाठी किती वेळ लागेल 1 by x plus 1 by x plus 6 आपल्याला दिलंय.
दोघांना मिळून काम करण्यासाठी किती वेळ लागतो? 4 दिवसात ते दोघं काम कंप्लीट करतात. सो 1/x plus 1/x plus 6 is equal to 1/4. सो हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केल्यानंतर x plus 6 plus x by x into x plus 6 is equal to 1/4. Then this 4 multiply by x plus 6 plus x and x into x plus 6. So 4 into 2x plus 6 is equal to x into x, x square and x into 6, 6x. So we solve x plus x square plus 6x minus 4 into 2x minus 8x and 4 into 6 minus 24 is equal to 0. So x square minus 6x minus 8x minus 2x minus 24 is equal to 0. So this is the quadratic equation whose we have to find the factors whose multiplication product is minus 24 and sum is minus 2. So those factors are minus 6 and plus 4. So we write x square minus 6x plus 4x minus 24 is equal to 0. Then here we take x as a common. So we write x into x minus 6 plus 4 into x minus 6 is equal to 0. And we write x plus 6 x plus 4 into x minus 6 is equal to 0. X plus 4 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. So x is equal to minus 4 or x is equal to 6. X is not equal to minus 4. Why? Because it is number of days. It is always positive. So x is equal to 6. So x is a number of days. Nishu takes 6 days. Nishu takes X day to complete the work. Means Nishu takes 6 days to complete the work and Pintu takes X plus 6 means 6 plus 6 is equal to 12. So Pintu takes 12 days to complete that work.